चला धनवी निलवाल अलिबाग हरळवाडी कनक इलेव्हन कॅप्टन या चला इकडे लॉस टाकण्यात येत आहेत. पुन्हा एकदा विनंती आहे त्यानंतर तुमची हैगा ऐकली जाणार नाही. सामना चालू करा संजय आणि दुसरा फलंदाज पळूस संघ एक्स्ट्रा चिल्लू आणि संजय ही सलामीची जोडी मैदानाच्या आत. तर पहिलं षटक कनक इलेव्हन मला वाटते अन्याय येत आहेत का अन्याय चिठ्ठ्या झालेल्या 4. चला लगेच आपण इकडे चिठ्ठ्या उचलणार आहोत. ज्या पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जाणार त्याची मॅच असणार आहे याची दक्षता घ्या प्लीज. सामना सुरू होत आहे. आपण पाहतात पृथ्वीराज चषक पहिल्या षटक घेऊन गोलंदाज तयार. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवला. हो डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. चांगलं असं तिकडे कमबॅक केला गेला. धावसंख्येचा विचार केला तर पहिली धाव इकडे मात्र मिळते टीम दीपक गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळी मात्र निर्धाव चेंडू संजयच्या बॅटला अजूनही चेंडू लागत नाहीये. संजयचा विचार केला गेल्या वर्षी संजयने ज्या पद्धतीने या मैदानावर फलंदाजी केली होती. चला कनक इलेव्हन आलेला आहे हरळवाडी. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चला धनवीन अलिबाग कुठे आहे हरळवाडी कनक इलेव्हन आहे तिकडे सर्व उपस्थित आहेत. इकडे 4 चिठ्ठ्या टाकून घ्या. चला लॉस टाकून घ्या. 3 चेंडू 1 धाव. 2 चिठ्ठ्या पहिल्या उचलल्या जातील त्या येऊ द्या कोणी आहे काही फरक पडणार नाही. आमचे अक्षयशेत आहेत सध्या. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दीपक. चांगला चेंडू यावेळी बॅटवर आलाय. चेंडू डीप मिड विकेट करून चेंडू अडवला जाईल. ए छोटू मैदानाच्या बाहेर चल रे. हिरवी टी शर्ट. कनक इलेव्हन विरुद्ध कनक आणि हरळवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधार या टॉस साठी आहे मात्र मोठा फटका. चेंडू सीमा पार खणखणीत षटकार. कनक संघ आणि हरळवाडी संघ चाललाय टॉस साठी या अनया कॅप्टनला पाठवा. अनिल घरात कॅप्टनला पाठवा. चला जास्त वेळ घेऊ नका आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि या पुढचे सर्व सामने आयोजकांकडून सांगण्यात जाईल की पुढचे सामने हे 4 षटकांचे राहतील. धावसंख्या फलकावर लागली ती 8. हरळवाडी आणि कनक इलेव्हन या ना या. चला घाई करा मित्रांनो. चला टॉस करून घ्या एक पहिला. टॉस करून घ्या ना एकदा. टॉस करून घ्या म्हणजे आपल्याला पुढच्या मॅच कडे लक्ष देता येईल. मोठा फटका खेळायचा होता चिल्लू यांना मात्र चिल्लू यांना परंतु चेंडू आला नाही. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 8 या धावसंख्येवर. या सामन्यातील विजयी संघ हा धनवीन अलिबाग या संघाबरोबर खेळ. म्हणजे सर्व सामने खूप रंगतदार आहेत. यानंतर अनिल घरत आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. इम्रान भाई इन ऍक्शन पाहायला मिळेल. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 8. चला संदेश दादा आपल्याला वेळ वाचवायचा आहे. तर नवीन गोलंदाज संदेश पार्टे समोर संजय SS आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. हरळवाडी संघ आपण टॉस जिंकलाय. आपण तयार राहायचं लगेच. आपला निर्णय कळवून जा जाताना. निर्णय कळवून जा कारण आपण इकडेच टॉस झाला निर्णय देतो. ओके गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तर कनक इलेव्हन आपण प्रथम फलंदाजीसाठी तयार राहायचं. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. संजय बॅक टू दी पविलियन जाणार. पहिला झटका लागतोय 8 या धावसंख्येवर. वाजव अरे वाजव वाजव. वाईट साठी रिव्ह्यू आहे.
चला तर इकडे मात्र रिव्ह्यू घेतला जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर 8. गडी बाद झालाय परंतु रिव्ह्यू फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मॅच कंटिन्यू. चलू नवीन फलंदाज मैदानाच्या. ओ मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बराच खेळ येत आहेत. नंदू चेंडू खाली येत आहेत. चुकी करणार नाही. विकेट. एक सांघिक विकेट, एक वैयक्तिक विकेट. दोन गडी बाद, 8 विकेट. मित्रांनो प्लीज लाईव्ह स्कोरिंग चालू आहे. पळूस संघ लास्ट कॉल आहे. याच्यानंतर तुम्हाला सरळ पेनल्टी दिली जाईल. तुमचा 12वा नाहीये. नावं ऑनलाईनला जात नाहीयेत. प्लीज दोन्ही फलंदाजाची नाव नाही. स्कोरिंग अडकलाय पूर्ण. प्लीज धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागली आतापर्यंत ती 8 धावा. चांगला चेंडू, चांगला फटका. या मात्र लॉंग बाउंड्री क्लिअर करणारा चौकार. 4 धावा. धावसंख्या फलकावर लागताना मात्र आता 12 धावा. ठेवायला ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या 3 षटकांचा सामना आहे. घाई करावी लागणार आहे कारण अजून यानंतर 3 सामने बाकी आहेत. म्हणजे टोटल जर विचार केला तर 36 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 षटकांचा. घाई करा थोडस. मोठा फटका खेळायचा होता. सिंगल मात्र इकडे मिळणार. 13 ऑन बोर्ड. 13 धाव फलकावर आहेत. या षटकाचा विचार केला तर या षटकातील चेंडू झाले 4. 2 चेंडू येणं बाकी आहेत. पंचांच्या भूमिकेत उमेश केनी आणि दुसऱ्या बाजूला जय पवार. तर पहिलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय संदेश पार्टे. स्ट्राईकवर फलंदाज आहे श्याम. डाऊन द ट्रॅक जाऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. चांगलं यष्टिरक्षण. तुम्ही यष्टिरक्षकाला पाहिलं असेल तर तुम्ही त्यांनी ग्लोव्ज घातलेत आणि टेनिस क्रिकेटमध्ये ग्लोव्ज अलाउ आहेत. तुम्ही मोठ्या मोठ्या स्पर्धेतही पाहू शकता. जेव्हा क्लोज किपिंग करतात तेव्हा तर खूप ते महत्वाचं. इकडे मात्र 1 धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागलाय ती 14. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर लागलाय 14. शेवटचे 6 चेंडू आहेत. चला घाई घाई आणि घाई करावी लागणार आहे कारण यानंतर अति महत्वाचे 3 सामने. धनवीन अलिबाग विरुद्ध या सामन्यातील विजयी संघ. हा सामनाही खूप महत्वाचा असणार आहे. त्या सामन्याकडे आमची लक्ष आहे. शेवटचं षटक आणि ते घेऊन आहेत राहुल. स्ट्राईकवर फलंदाज श्याम ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू. इकडे मात्र सरळ पायात टाकण्याचा प्रयत्न केला. अटॅक करायला लागतायत. स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. 15 ऑन बोर्ड. 3 षटकांचा हा सामना आहे. या सामन्यानंतर लगेच हरळवाडी विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत पिंगी कोकरेवाडी कनेक्ट 11 हा संघ खेळ. इकडे मात्र बोट फिरवली जातात. तिकडे चेंडू जातोय. वसीम आहे. चेंडू त्यांच्या सर हातात गेलाय. चांगली फेकी सर यष्टांवर. वॉटर थ्रो. 5 चेंडूच्या पद्धतीने फेकला गेलाय. धावसंख्या 1 नीच वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 16. हे ग्लोव्ज घालणं कधी कधी खूप महागडही ठरते. तुम्हाला माहित नसेल का आपण जेव्हा क्रिकेटचे नियम यूज करतो ना त्याच्याबद्दलही थोडंसं सांगेन नंतर. ओ यावेळी मात्र सरळ बॅटने चेंडू सीमारेषा पार. खणखणीत षटकार. हा मी इथे मात्र चेंडू सीमा पार. षटकार. वॉल बॅटिंग. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर लागते मात्र आता 28.
धावसंख्या फलकावर 28-28. आणि समोरचा जो बोर्ड आहे तो मात्र फाडून गेलेला हा पोस्टर फाड षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागला ती मात्र 28. आणि या षटकातील विचार केला तर शेवटचा बॉल अति महत्वाचा. 2 चेंडूवर 2 षटकार श्याम यांनी खेचले. लास्ट बॉल राहुल. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. वसीम चेंडू पर्यंत पोहोचतायत. 2 धावा तर पूर्ण होतील. धावसंख्या फलकावर लागते ती 30 आणि 31 धावांचं आव्हान. 31 इज अ टार्गेट. चला क्षेत्ररक्षण पौष संघ लगेच लावून घ्या आणि यशवंत भाऊ पाचंगे संघ आपली सलामीची जोडी लगेच तयार ठेवा. 31 इज अ टार्गेट. 31 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागणार आहे. श्याम यांनी केलेली फलंदाजी कौतुक करावं लागणार आहे. पौष संघ चला आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या प्लीज. सलामीची जोडी आपण पाहतो. एका बाजूला अमित तपकीर, दुसऱ्या बाजूला फलंदाज पप्पू रामगुडे. आणि चला मॅच लगेच चालू करायचं. 31 इज अ टार्गेट. पप्पू आणि दुसऱ्या बाजूला अमित. तर पहिल्या षटक कोणाकडे दिला जाते? पौष संघ आपला 12 मॅन आहे का इकडे? पौष संघ 12 मॅन नाही आहे का सर? फक्त नावा सांगा तिकडून. सर ओ सर नावा सांगा इकडून फक्त. नाही तुमची नाही, तुमची माहिती पण येऊन राहा तिकडे राहा. मायनस ना कर. बॉलर सांगा. बॉलर फिरोज येतो गोलंदाजी मार्कवर. तर अमित स्ट्राईकवर. अमित तपकीर 5च्या सामन्यात काय फलंदाजी केली होती, धुवाधार. आणि 30 धुवाधार फलंदाजी पुन्हा एकदा करावी लागणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया या तिसऱ्या दिवसातील अति महत्वाच्या सामन्यात. फिरोज हरेवाडी संघ आपला निर्णय येऊ द्या लगेच. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजीसाठी निमंत्रित केलेलं आहे. चला आपण तयार राहायचं. टीम कनक 11 आपण फलंदाजीसाठी तयार राहा. पहिला चेंडू लोअर फुल टॉस आणि त्या चेंडूला समोर खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला मस्तक देऊन चेंडू सीमा पार चौकार. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 27 धावांची गरज. आता उलटी गिनतीच ठेवूया कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. आता वाजलेत 4:45 आणि अजूनही यानंतर जवळजवळ 24 ओव्हर्स आपल्याला खेळवायचे आहेत. हे चॅलेंजिंग असणार आहे आपल्यासाठी कारण
आपल्याला सामने चांगले खेळवायचे आहेत आणि आजचा संघ आपल्याला घ्यायचाही बाहेर एक. मला वाटतं कदाचित शेवटचा सामना कमी षटकाचा होऊ शकतो अशी सध्या आपण अपेक्षा करूया, कारण वेळेचं बंधन. गेल्या वर्षी मला वाटतं याच पॅनल मधला एक मॅच राहिली होती सर, आपण तो पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लोअर फुलटॉस चेंडू, त्याच्यावर फायदा उचलतोय चेंडू. 1-4 अमित तपकीर ऑन फायर, चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. चांगल्या धावसंख्येचा पाठलाग होतो. इकडे 31 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा होता फिरोज. इथे मात्र चेंडू फुलटॉस देतोय आणि सलग 2 चेंडूवर 2 चौकार. मात्र अमित तपकीर आपला क्लास दाखवतोय. 8 धावा फलकावर लागल्यात. अमित तपकीर यांचा विचार केला तर युवा खेळाडूंना ते लेदरचं प्रशिक्षण देत असतात. पुण्यामध्ये त्यांची प्रशिक्षण संस्था आहे आणि त्याच्या माध्यमातून ते प्रशिक्षण देत असतात. आज टेनिस क्रिकेटमध्ये आपला दबदबा ते दाखवतात पुन्हा एकदा. 2 चेंडूवर 2 चौकार. धावसंख्या फलकावर 8. 31 धावांचा आव्हानाचा पाठलाग होता. आता समीकरण म्हणतंय 16 चेंडू 23. याही मात्र थोडासा स्वतःला स्ट्रेस केलं होतं. झाडू स्ट्रोक खेळला का काय असं वाटलं थोड्यासाठी. स्वीप करण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतील. 3 चेंडू मध्ये पाठच्या धावसंख्या झालेल्या आहेत 10. अजून 21 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा फुलटॉस आहे, त्याचा फायदा उचलला जाणार आहे. चेंडू सीमा पार, खणखणीत षटकार. रिव्ह्यू घेतला जातो. बॅट्समन रिव्ह्यू फॉर नो बॉल. चला नो बॉल चेक केला जाईल तिकडे. पंचायत ते नो बॉल चेक करतील. चला तेवढा चेंडू येऊन द्या मैदानाच्या आत. आपण बाकीच्यांनी तयार राहा. बॅट्समन आपल्या जागेवर जाऊन तयार राहा. आपल्याला लगेच इकडे निर्णय द्यायचा आहे. बॅटर हा शब्द अजूनही प्रचलित झाला नाही तेवढा. अजूनही बॅट्समनच हा शब्द येतोय. खरं तर धावसंख्या फलकावर लागला ती मात्र फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू वरतून डाऊन होत आहे त्यामुळे आपण पहिला सिरीज फेअर डिलिव्हरी असं सांगितलं गेलेलं आहे. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर 16. आता 15 धावेची गरज आहे. फिरोजवर केलं गेलेलं आक्रमण. अमित तपकीर ऑन फायर. याही मात्र चांगला चेंडू. त्या चेंडूला फक्त सन्मान दिला. चेंडू जातो निर्धाव. या षटकातील अजून एक चेंडूचा खेळ येणं बाकी. समीकरण म्हणते येणारे चेंडू आहेत 13. धावा व्यात 15. 13 चेंडू 15 धावा. काय फलंदाजी आज अमित तपकीर करतोय. बॅट ज्या पद्धतीने त्याची तळप या सामन्यात. पुन्हा एकदा पायावर देण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार, चौकार. ज्या गोलंदाजांनी या आधीच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली तो फिरोज मात्र 20 धावेचं षटक टाकतोय. आणि आता समीकरण म्हणतंय 12 चेंडू 11 धावा. 12 चेंडू 11 धावेची गरज आहे. बारा चेंडू 11. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. धनवीन विरुद्ध या सामन्यातील विजयी संघ म्हणजे ती ही लढत खूप मोठी होणार आहे नो डाऊट. सर बॉलर अजित गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 11 धावा. स्ट्राईक वर पप्पू रामगुडे. पप्प्या या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध. बारा चेंडू 11. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. वेळेचं बंधन आहे. मी मगाशी म्हटलं 4:47 झालेत. लोअर फुलटा चेंडू. त्या चेंडूला फक्त दिशा दिल्या. कव्हर वरून खेळाडू जोपर्यंत येईल तोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर लागले ती मात्र 21-21. 10 धावेची गरज आहे. 10 धावा हव्यात 11 चेंडू मध्ये.
आणि उद्याच्या दिवसात आपल्याला पुन्हा एकदा मोठमोठे स्टार्स पाहायला मिळतील ग्रामीणचे. एका बाजूला रणजित फराटे, दुसऱ्या बाजूला कृष्णा पवार. ओ याही मात्र चेंडू पायावर देण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमा पार षटकार. सर बॅनर फाड षटकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 27. फक्त 4 धावेची गरज. यावेळी हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त अशी धावसंख्या फलकावर 28-28. अजूनही विचार केला तर 3 धावा हव्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. अमित तपकीर काय फलंदाजी आज त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा वाईड. स्कोर मूव्ज ऑन 29. चला मी विनंती करणार आहे टीम हरायवाडी संघ आपण तयार राहायचं लगेच क्षेत्ररक्षणासाठी. आणि त्याचबरोबर कनक 11 अर्थात पिंगळी कोकरेवाडी कनक 11 आपण तयार राहायचं बॅटिंग साठी. पुढचा सामना 4 षटकांचा राहणार आहे याचंही लक्ष असू द्या. चांगला चेंडू यायू ऑफ द बॅक ऑफ द लेन ठेवला. फलंदाजाच्या रीच मध्ये नाही ठेवला. 2 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 29 धाव फलकावर आहेत. इम्रान भाई आम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळतील पुढच्या मॅच मध्ये. त्यांची बॅटिंग आलीच नाही अजून. हाही महत्वाचा विषय. यावी चेंडू अंगावर आदळतोय. दोन धावेची गरज आहे. अजूनही सामना अजूनही लांबवला जातोय. अमित तपकीर अजूनही सांगतोय की मला मोठा फटका खेळायचा आहे आणि सामना विजयी करायचा आहे. पुन्हा एकदा निर्धाव. सामना अजूनही संपला नाही. पाठचे चेंडू लागू पाठचे आपण पाहतोय की निर्धाव येत आहेत. इकडे मात्र हा चेंडू आहे वाईड. स्कोर लेवल 1 धावेची अजूनही गरज आहे. यष्टीरक्षक बघा ना जीवाच्या आकांताने चेंडू अडवतोय. असं नाही त्याला माहिती आहे सामना संपलाय तरी सुद्धा ज्या पद्धतीने यष्टीरक्षण कौतुक करावं लागेल. 1च धावेची गरज आहे. अति महत्वाचा सामना यानंतरही आहे. इकडे मात्र सिंगल येस. इथे मात्र यशवंत भाऊ पाचंगे संघ हा विजयी होतोय. वेल प्लेट आणि हार्ड लक टीम. आपण पाहू शकता इकडे टीम पौस संघाचे संघमालक या आपला पौस संघाचे संघमालक आपला सन्मान घेण्यासाठी यायचं.